नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा एक आयताकृती कपडा घेतलेला आहे आणि हा मी पॅन्ट पीसचा कपडा घेतलेला आहे। बघा, नवीन कपडा खरेदी केलेला आहे मी आणि याच्यामधूनच कट करून हा कपडा मी घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि गोणी पण कट करून घ्यायची। तर अस्तरसाठी तुम्ही तुमच्याकडचा कोणताही फॅब्रिक वापरू शकता। तर सर्वात खाली अस्तर आणि मध्यभागी गोणी आहे ती ठेवून घ्यायची आहे आपल्याला। लांबी घेतलेली आहे मी ते साधारणतः 22.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 17 इंच। ठीक आहे, तर 17 बाय 22.5 इंचाचा हा एक आयताकृती पीस आहे आणि त्यावरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी या कापडावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली अस्तर, गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक। ठीक आहे, आता यानंतर याचं फायनल मेजरमेंट परत एकदा तुम्हाला सांगते। तर बघा, 22.5 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 17 इंच। ठीक आहे, आता जिकडनं लांबी आहे त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे। म्हणजे 22 इंच जिकडनं लांबी होती तिकडनं मी हा फोल्ड करून घेतला आणि टाचणी लावून घेतली। बघा, बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि जी घडी आहे ही आहे आपली 11.25 इंचची, म्हणजे 11 आणि वरती 3 लाईन। आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं मी 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि कडेपासून 4 इंचावरती मार्क केलेला आहे। इथे आपण एक सरळ लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने। आणि इथे परत तुम्हाला माप लिहून दाखवले। आता यानंतर इकडनं आपल्याला 2 इंच डाऊन अशी तिरपी मार्किंग करून घ्यायची आहे। वरती 1.5 इंचावरती, इकडच्या साईडने 2 इंचावरती। इथे पण माप दिले, स्क्रीनवरती पण दिले, प्लस व्हाईसवर देऊन पण सांगितलेलं आहे। आता एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जशी मार्किंग केलेली आहे तशीच। अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो, फक्त एवढा एकच पीस लागणार आहे आपल्याला आयताकृती। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाच कपडा लागणार नाही। आता इकडनं थोडा मागे पुढे पार्ट होता तो पण मी कट करून घेतला आणि जसं इकडनं कटिंग केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला हाच भाग अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने पण कटिंग करून घ्यायची आहे। तर मी त्या अगोदर 3 ठिकाणी टाचणी लावली, अगोदर मार्किंग छापून घेतली आणि लगेचच आपण याची कटिंग करून घेऊया। अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला, म्हणजे कटिंग पण आणि स्टिचिंग पण, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो। तर तुम्ही ते प्लीज स्किप न करता बघत चला, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शेअर केलेल्या असतात त्या इझिली समजतात। आणि बघा, ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी इथे स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने वरतून तुम्ही कोणत्याही साईडने करू शकता। बघा, मी इकडच्या साईडने करते, 4 इंच खाली मार्किंग करून घेऊ। तर 4 इंचावरती मी इथे मार्क केलं आहे, कारण की ते आपल्याला झिप अटॅच करायची आहे। तर बरोबर आपल्याला इथे 9 इंच झिप लागणार आहे बघा। ठीक आहे, तर मी याच्यामध्ये लगेचच रनर पण वाहून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची कट केली। आता मार्किंग केली तेवढा भाग कट करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि यावरती परत आपण दाबटीप पण देऊन घेऊया। तुम्हाला जर हे पॉकेट नसेल बनवायचं तर तुम्ही ही स्किप पण करू शकता। वरच्या साईडने पॉकेट बनवत आहोत आपण हे। तर बघा, इकडच्या दुसऱ्या साईडने पण आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतली आणि यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला या पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे। तर अस्तरसाठी मी इथे 10 बाय 10 इंचाचा एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे। ठीक आहे, आणि तो बरोबर वरती जी आपली म्हणजे मार्किंग कटिंग आहे ना, तिथून खालीच आपल्याला हे अस्तर एक फोल्ड करून लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि बॉटमच्या साईडने थोडं वाढव होतं ते मी कट करून घेतलं आणि आतील म्हणजे जिथपर्यंत आपली कटिंग आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे इकडनं पण। ठीक आहे, या पद्धतीने। तर अस्तर पण आपलं स्टिच करून झालेलं आहे। आता एक्स्ट्राचा अस्तरचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊया या पद्धतीने। आणि बघा, हे पॉकेट रेडी झाले आहे। आता यानंतर बेल्ट मी ते रेडीमेड घेतलेले आहे, खूप चांगल्या क्वालिटीचे आहे ते आणि याची लांबी मी घेतलेली आहे 20 इंच। तुम्ही कापडाचे पण बनवू शकता। आता बघा, ही जे आपले कट दिलेलं आहे ना, इथून पुढेच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे। तर याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला, जिकडनं रुंदी आहे तिकडनं। तर सेंटरला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि एक सेंटरला कट देऊन घेतला आणि सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची। ठीक आहे, आणि वरतून जसं मी कडेला दाखवलं तुम्हाला तिथून पुढेच आपल्याला लावून घ्यायचं आहे, कटिंग आहे तिथून। आणि बेल्ट आपल्याला 1 इंच खाली स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेतली, म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायचं कुठपर्यंत ते पण समजेल आणि टाचणी लावल्यामुळे पण सोपं जाईल।
बघा 1-1 इंच बेल्ट आपण खाली ठेवला आहे वरतून जेवढं आपलं ते कटिंगचं माप आहे ना तिथपर्यंत। तर इकडनं पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून 1.5 इंच इकडं 1.5 इंच तिकडं आणि ही जी कटिंग आहे आपली तिथून खालीच लावून घ्यायचं आहे 1 इंच खाली। तर चला हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेते। तुम्हाला कसे स्टिच करायचे कुठपर्यंत ते मार्किंग सह दाखवले, आता मी हे स्टिच करून घेते। तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो मी हे जे बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले। याच्यावर खूप साऱ्या अशा दाट टिपा दिलेल्या आहेत, तुम्हाला आतल्या साईडने पण दाखवते। मशीन मागे पुढे करत पण आणि अशा पद्धतीने हे दोनही बेल्ट आहेत ते आपण दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेले आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडनं झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर झिप आपल्याला बरोबर इथे 17 इंचची लागणार आहे बघा। 17 इंचची झिप आपल्याला इथे लागणार आहे, पण मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण की आपल्याला याच्यामध्ये अजून रनर ववायचं बाकी आहे। एक या साईडने आणि एक या साईडने असं दोन बाजूने 2 रनर आपण वळून घेणार आहोत। त्यामुळे मी इथे थोडी 1-1 इंच वाढव झिप घेतलेली आहे। आता झिपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि यावरतीच ही झिप स्टिच करून घ्यायची। तर दोन्ही साईडने बघा मी 1-1 इंच झिप आहे ती अशा पद्धतीने वाढव ठेवलेली आहे। आता झिपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि झिपला फिनिश करण्यासाठी मी इथे आहे ना कापडी शॉपिंग बॅग घेणार आहे। तुम्ही अशी पण दाबटीप दिली तरी पण चालतंय, पण अशी जर पट्टी लावली तर अजून फिनिशिंगने आपली ही जी बॅग आहे ती दिसणार आहे। तर मी ते जे आपण रेग्युलर आपल्याला कपडे नवीन घेतो तेव्हा कापडी पिशवी भेटते ना तीच इथे कट करून घेतलाय, तिचाच थोडासा कपडा विदाउट मेजरमेंट रुंदी आहे। तरी तुम्ही 1-1.5 इंचाची इथे पट्टी घेऊ शकता। जशी झिप स्टिच केली त्यावरतीच ही पट्टी ठेवून घ्यायची आणि बघा या पद्धतीने आपल्याला अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आणि बेल्ट मागे करून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा नाही तर बेल्टवरती पण आपली स्टिचिंग येईल, ते पण काळजीपूर्वकच बघून घ्यायचं। याच्याने काय होतं आपले जे झिप शेजारचे जे धागे वगैरे असतात ना ते दिसत नाही आणि ही जी पट्टी आहे कापडाची ती आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। हे तुम्ही केलं नाही केलं तरी चालेल, म्हणजे तुमच्या सोयीनुसार। तर या पद्धतीने मी ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित अशी आतल्या साईडने फोल्ड करून यावरती टीप मारून घेत आहे। परत आतल्या साईडने बघितली तर थोडीशी ओपन वाटली म्हणून मी परत इकडनं पण डबल टीप आहे ती देऊन घेत आहे। तर इकडनं जशी आपण ही झिप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण ही फोल्ड करून घ्यायची आणि या पद्धतीने इकडनं पण ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। व्यवस्थित चेक करून बघायचं दोन्ही साईडनं झिपचं सारखंच अंतर सुटेल ते पण चेक करून घ्यायचं आणि इकडनं पण आपल्याला तशीच पट्टी लावून घ्यायची आहे कापडी शॉपिंग बॅगची। जशी आपण त्या साईडने लावली तशीच इकडच्या साईडने पण लावून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने अंदाजे 1-1.5 इंचची असेल। आता जशी झिप स्टिच केली ना बरोबर झिप ज्या साईडने आहे त्यावरतीच आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचं। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि इकडनं पण आपल्याला या झिपवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। अगदी सावकाश आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्हाला मैत्रिणींनो अशा पद्धतीने आता झिप स्टिच करणं पण अवघड वाटणार नाही आणि बॅग शिवायला पण काहीच अवघड वाटणार नाही, खूप सोपं आहे। आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडने टर्न करून घ्यायची आणि एक फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। फक्त बॉबिनचा धागा जर मॅचिंग असेल वरतून दिसणारा तर तुम्ही अशीच टिप दिली तरी चालतंय। आता बघा इकडनं पण आपली ही पट्टी आहे ती लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे रनर वळून घ्यायचे। तर झिप मी इथे 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचेच लागणार आहे। एक या साईडने मी रनर वळून घेत आहे आणि एक त्या साईडने, म्हणजे 2 रनर आपण इथे वापरलेले आहेत। ठीक आहे, या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जेवढी झिप असेल ती पण आपण कट करून घेऊ आणि याचा अगोदर बॉटमचा सेंटर काढून घेऊया। या पद्धतीने मी ते सेंटरला एक कट दिला, मार्क पण केलं तरी चालतंय। आता बरोबर झिपचा सेंटर आणि त्या आपण काढलेला बॉटमचा सेंटर मॅच करायचा आणि यावरतीच स्टिच करायचं। एक्स्ट्राची झिप मी कट केली आणि बघा या दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याला पण मी इथे कापडाची पट्टीने फिनिश करून घेत आहे। आता जसं इकडनं केलं तसंच तिकडच्या साईडने पण कापडी पट्टीने स्टिच करून घेते।
ठीक आहे, या पद्धतीने आता दोन्ही साईडने आपली स्टिचिंग कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे। थोडंफार मागे पुढे पार्ट वाटत असेल तर तो तुम्ही ते कट पण करून घेऊ शकता बघा या पद्धतीने। आणि हे चारही कॉर्नर आता आपण स्टिच करून घेऊया। तर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला फक्त एकाच सिंगल आयताकृती कापडापासून कशा पद्धतीने बॅग बनवायची ते दाखवलेलं आहे अगदी डिटेल आणि सविस्तरमध्ये। तर नक्कीच तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक छोटंसं लाईक करत चला आणि एक तुमची कमेंट आहे ती पण आवर्जून करत चला। मला जसं वेळ मिळतोय तसे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय पण करतच असते आणि एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असते। कटिंग पण करून दाखवते प्लस स्टिचिंग पण करून दाखवते। तर मैत्रिणींनो परत मी चारही कॉर्नरवरती ना परत डबल टिप आहेत त्या देऊन घेतलेल्या आहे आणि फायनली कंप्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे। तर बघा किती सुंदर प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी बॅग आहे ती बनवून तयार होते आणि गोणीमुळे वॉटरप्रूफ पण राहते आणि टिकायला पण मजबूत असते। तुम्हाला धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता। ही अशा पद्धतीची आहे। तर या पद्धतीची आहे। वरती बघा आपण एक पॉकेट दिलेलं आहे। त्यानंतर आतील साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी टिफिन बॅग किंवा तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता अशा पद्धतीने। किती सुंदर आहे अगदी रेडीमेड आणि मी कच्च्यासारखा तिचा लुक आलेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता। मी बघा पुढच्या साईडने एक पॉकेट दिलेलं आहे। आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना टिफिन पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि कडकपणा तुम्हाला बघूनच कळत असेल की किती कडक झालेली आहे गोणीमुळे। तर चला मैत्रिणींनो मी तुम्हाला याच्यामध्ये टिफिन ठेवून दाखवते। हा 2 ताळी आहे आणि हे अशा पद्धतीचे तुमच्याकडे जसे टिफिन असतील तसे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। आता इकडे पण जागा शिल्लक आहे तर आपण इकडे पण हा जो टिफिन बॉक्स आहे तो ठेवून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने आपले 2 टिफिन बसलेले आहेत आणि अजून पण आपली वरती जागा भरपूर अशी शिल्लक आहे बघा। याच्यावरती तुम्ही अजून तुमच्याकडे म्हणजे टिफिन ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी इथे तुम्हाला 3 टिफिन ठेवून दाखवले। याच्यावरती पण आपली मोकळी जागा आहे बघा। ठीक आहे, तुम्ही अजूनही वरती ठेवू शकता आणि खूप सुंदर असं आपले टिफिन बॅग बनून रेडी झाली आहे अगदी रेडीमेड स्टाईल बघा। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची बॅग आहे ती बनवून विक्री करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून पण ऑर्डर करू शकता। माझी इन्स्टा आयडी आहे वर्षा फॅशन 2024 त्यावरती तुम्ही क्लिक करून याची म्हणजे मला ऑर्डर देऊ शकता मेसेज करून। तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि इथे मी डबल रनर दिलेले आहेत बघा। ठीक आहे, या पद्धतीने आणि आतमध्ये तर तुम्हाला दाखवलेच मी 3 टिफिन ठेवून दाखवलेले आहेत। आता याचं शिवून फायनल माप सांगते किती रेडी राहिले ते। अगोदर ही 8 इंच या बॅगची उंची आहे, रुंदी आहे 8 इंच म्हणजे उंची पण 8 इंच रुंदी पण 8 इंच आणि बॉटमच्या साईडने बघा तो मोठा भाग आहे आणि वरच्या साईडने निमुळता भाग आहे अशा पद्धतीने। तर बॉटमच्या साईडने बघा साधारणतः 4.5 इंचाचा बॉटम आहे आणि इकडनं अशा पद्धतीने 2 इंच आहे 4.5 बाय 2 इंच। बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।